हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा नाश्ता? संध्याकाळचं बोलते बरं का. चहा वगैरे घेऊन झाली का? मी घेत आहे ग्रीन टी. आणि दोन दोन ते तीन दिवस झाले व्हिडिओ अपलोड केले नाहीत. मुलाची तब्येत ठीक नव्हती, व्हायरल झालेलं आहे आणि त्याचं झालं आणि मला थोडंफार व्हायला लागले. त्यामुळे मी नाही व्हिडिओ वगैरे शूट करू शकले किंवा व्हिडिओ बनवू शकले. आज म्हटलं छोटासा तरी व्हिडिओ बनवूया. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया ग्रीन टी घेतल्यानंतर. फायनली ग्रीन टी घेऊन झालेली आहे माझी. आणि गरम गरम जरा घशाला ठीक वाटेल ना. माझ्या घशाला तडतड करते, म्हणजे खोट इन्फेक्शन आहे. आणि मुलाला पण घशालाच जास्ती त्रास झाला होता. त्याला घसा, डोकं वगैरे, खोकला, खूप जाम परेशान झालेला आहे. पण डॉक्टरांकडे चल म्हटलं तरी येत नाही आहे. आता काही तो छोटा नाही आहे की उचलून घेऊन जाईन मी. असंच लिक्विड आणले, लिक्विड घेतले आणि गोळ्या वगैरे पण मेडिकलमधूनच आणून घेतलेले आहेत. तर आता झोपलाय तो, आराम करतोय. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी म्हटलं आता आपण व्हिडिओ बनवू छोटासा आणि शेअर करावं की मी 2-3 दिवसापासून व्हिडिओ अपलोड का नाही केला. त्याचं एकमेव रिझन आहे तब्येती ठीक नसल्यामुळं. कारण क्लायमेट चेंज होत आहे आणि क्लायमेट चेंज झाल्यामुळे वातावरण वगैरे एकदम असं थंड व्हायला लागलं. आता एवढ्या दिवस थंडी नव्हती. भर दिपोळीमध्ये थंडी असते बघा प्रत्येक वेळेला, परंतु ह्या वर्षी कसं झालं, दिपोळी होऊन गेल्याच्या नंतर थंडी स्टार्ट झालेली आहे. म्हणजे सध्या आता थंडीला सुरुवात झालेली आहे. तर एकच मिनिट, कदाचित माझ्या बोलण्याने त्याला डिस्टर्ब होत असेल. तो हॉलमध्ये सोफ्यावरती झोपलेला आहे, म्हणून म्हटलं थोडासा दरवाजा पुढे ढकलून घ्यावा, कारण माझ्या आवाजाने त्याला झोपेला हे व्हायला नको, बरोबर की नाही. आणि मी आता येऊन तरी बराच वेळ झाला, अर्धा तास झालेला आहे. 6 वाजलेले. फ्रेश वगैरे झाले, जरा वेळ त्याला बघितलं वगैरे आणि मग ग्रीन टी बनवून घेतली. म्हटलं आता व्हिडिओ बनवूया, म्हणजे नंतर दिवाबत्ती, योगा आणि स्वयंपाक असं करता येईल. आणि स्वयंपाकाचं जास्ती काही नाही आहे, कारण सर्दीनं त्याचं टेस्ट गेली आहे, तोंडाची चव गेली आहे. तर मग दाल खिचडी बनवायची आहे. बघूया आता. पोळ्या वगैरे आहेत. एक तर मी बेसन बनवून, जेणेकरून तोंडाला टेस्ट येईल हिरवी मिरची घालून. किंवा जर तो म्हटला की मला डाळ भातच, म्हणजे डाळ भात नाही सॉरी, दाल खिचडी खायची, तर मुगाची डाळ आणि खिचडी, तांदूळ घालून मस्त छान खिचडी पचपचीत बनवून घेईल, तडका देऊन, बरोबर की नाही. तर असं सगळं आहे. आणि मला म्हणजे आहे एक विषय तुम्हाला शेअर करायचा आहे, परंतु थोडं टायमिंगनं करते, आत्ताच नाही करत. गैरसमज होईल उगीच, आहे की नाही. त्यामुळे तर मला पण घशाला त्रास व्हायला लागलेला आहे. तर प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्या. सगळ्यात पहिलं तर प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्या. आणि आवाज हळू आला असेल तर मला नक्कीच सांगा की आवाज हळू येत आहे म्हणून. तर थंडीला सुरुवात झालेली, काळजी घ्या. आणि खूप सारी कामं असतात, खूप सारं हे असतं, त्याच्यामुळं मला जास्ती वेळ भेटत नाही. परंतु जेवढा वेळ भेटेल त्या वेळेला मी नक्कीच व्हिडिओ अपलोड करत जाईल. मला एका विषयावरती थोडंसं म्हणजे एक अंदाजपैकीच बोलणार आहे. कुणाच्या ह्याचं म्हणजे नाही का असं हे नाही करायचं. एकच म्हणजे समजा एका व्यक्तीविषयी 2 माणसं जर एकच वाक्य बोलत असतील तर तो व्यक्ती चुकीचा आहे का ती 2 माणसं चुकीची आहेत? तुम्ही एवढं पण ठरवू शकत नाहीत का? मला एक सांगायचंय की एक व्यक्ती विषय 2 व्यक्ती सेम बोलत आहेत. हां, तर म्हणजेच मला तुम्हाला सांगायचंय की एक लेडीज आणि 2 जेंट्स तिच्याबद्दल सेम बोलत आहेत. काय तर ज्या वेळेला ती दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत होती आणि ती त्याच्यासोबत भांडण केलं होतं, त्यावेळेला पण त्या व्यक्तीचं असंच म्हणणं होतं की तू जनतेला वेड्यात काढते, जनतेला खोटं सांगते असं. आणि तेच वाक्य ती त्या व्यक्तीला सोडून नवऱ्यापाशी गेल्याच्या नंतर नवऱ्यानं सुद्धा तेच भांडणात वाक्य बोललं गेलेलं आहे. नीट लक्ष देऊन तो व्हिडिओ बघा तुम्ही. मला कोणाच्याही इथं नाव सांगायची गरज नाही आहे. ज्याला समजायचं त्याला समजणारच आहे की काय तो विषय आहे. की ज्याच्यासोबत राहत होती बिना लग्नाची, त्या व्यक्तीनं पण तोच शब्द यूज केला आणि
नवऱ्यापाशी गेल्यानंतर नवऱ्यानं पण तोच शब्द यूज केलाय की काय, तू जनतेला वेड्यात काढते, खोटं सांगते. तर तो शेवटचा व्हिडिओ जो भांडणाचा आहे तो नक्कीच बघा तुम्ही, दोघांच्या भांडणाचा आहे. त्याच्यामध्ये त्या माणसाने स्पष्ट सांगितले, व्ह्यूजसाठी, लाईकसाठी खोटं बोलायचं, खोटं सांगायचं, आपलंच कसं खरं आहे हे दाखवून द्यायचं. आणि तो व्यक्ती मुलगा सांभाळायला पण तयार नाही आहे असं त्या लेडीचं मत आहे. परंतु तो व्यक्ती, तिच्याच मैत्रिणीने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तो असा पण म्हणलेला आहे की माझ्याकडे मुलाला दिलं तर मी मुलाला पण सांभाळायला तयार आहे. परंतु हिनं ते मान्यच केलेलं नाही. हिनं सगळ्या व्हिडिओमध्ये एकच सांगितले, तो मुलाला सुद्धा सांभाळायला तयार नाही, तो मुलाला सुद्धा सांभाळायला तयार नाही. काय यार, किती खोटं बोला तुम्ही. रिअल लाईफ म्हणता आणि खोटं सगळं दाखवता. रिअल लाईफ कशाची आहे, बरोबर की नाही? रिअल तेच दाखवा जे बाकीचे लोक पण तुमच्या मताशी सहमत असतील. एक जर माणूस चुकीचा असेल तरी आपण समजू शकतो, पण 2-2 माणसं कशी चुकीचे असू शकतात की तिच्याबद्दल एकच वाक्य बोलू शकतात. म्हणजेच ती तशी करते, लक्षात घ्या, ती तशी करते. आणि आता सुद्धा ते सांगण्याचं रिझन, एकमेव रिझन आहे काय, प्रॉब्लेम झाला, मोबाईल फोडला वगैरे वगैरे वगैरे, असं काही नाही आहे. हे सगळे नाटक आहेत. हे सगळं नाटक आहे. जनतेला परत वेळात काढून जनतेने वाट बघावी आणि जनतेने सबस्क्राईब करून ठेवावं यासाठी, बरं का? तर असं काही झालेलं नाही आहे. हा, वाद असू शकतात, मी ॲग्री आहे त्या गोष्टीसाठी. परंतु तिचा मोबाईल फोडला असन, अरे एक शब्द बोललं तर ती कितीतरी शब्द बोलते. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही स्वतः बघितलेले आहेत. एखादी जर कमेंट्स तिला घाण सुद्धा नसू द्या, फक्त तिच्या थोडीशी विरुद्ध असू द्या, तरी सुद्धा त्या व्यक्तीला किती ऐकवते. आणि ही मोबाईल फोडून घेईल, ही मार खाऊन घेईल? बिलकुल नाही, बरोबर की नाही? तर चला, जास्ती बोलायची गरज नाही आहे. कारण माझं जर रोस्टिंग चॅनल असतं तर मी असं रोस्ट केलं असतं, जाळण धूर सोबतच काढलं असतं. परंतु माझं रोस्टिंग चॅनल नाही आहे, त्याच्यामुळं मला काही घेणं देणं नाही. पण जे गोष्ट खटकते, जी गोष्ट जनतेच्या लक्षात येत नाही, ती गोष्ट मी थोडासा पॉईंट तुम्हाला लक्षात आणून देण्यासाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला आहे की एका व्यक्तीविषयी 2 व्यक्ती सेम वाक्य कसं बोलू शकतात की जनतेला वेड्यात काढते. आणि तिचीच मैत्रीण सांगते की तिचा नवरा मुलाला पण सांभाळायला तयार आहे म्हणून. आणि ही सांगते बार बार, हिनं कधीही म्हटलेली नाहीये की माझा नवरा मुलाला सांभाळायला तयार आहे. जेवढे व्हिडिओ तिनं सोडलेले आहेत भांडणाचे, त्याच्यात बघा तुम्ही, तो सांभाळायला तयार नाही म्हणतो, तो मुलाची जिम्मेदारी घ्यायला नाही म्हणतो, असं करतो तसं करतो, असंच दाखवून दिले. ओके, त्याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये तिच्या मैत्रिणीनं सांगितलेलं होतं की तिचा नवरा म्हणतो की सतत फरमाईश करते, मागण्या करते. हा, तर बरोबर आहे. तिनं ज्या वेळेला वॉशिंग मशीन घेतली होती, वॉशिंग मशीन घेतल्याच्या नंतर त्यानं पेमेंट दिलं नव्हतं, हिनं स्वतः दिलं होतं. तर त्यावेळेला पण हिनं भांडणाचा व्हिडिओ टाकला, वाट टाकला, असं तसं टाकलं. ज्या वेळेला त्या माणसाने तिला पैसे दिले, त्या मशीनसाठी जे गेलेले पैसे होते ते तिला दिल्याच्या नंतर तिनं डाऊन पेमेंटचे पैसे भेटल्याच्या नंतर तिनं परत व्यवस्थित राहायला लागली. आणि आता पण गाडी घेतल्याच्या नंतर ह्यांचं भांडण सुरू झालेलं आहे. म्हणजेच गाडीला डाऊन पेमेंट हिनं स्वतः दिलंय आणि ते नवऱ्याने तिला परत वापस द्यावं अशी अपेक्षा होती, ते दिलं नाही. म्हणून ही सगळं त्या बाईंनी एवढं सगळं केलेलं आहे. समजून जा तुम्ही. जर तुम्ही म्हणता मी माझ्या ह्याच्यावर करते, मी माझ्या ह्याच्यावर जगते, तर तुम्ही एकतर पहिला मुद्दा, तुम्ही इथून गेल्याच कशाला नवऱ्याकडे? जर तुम्ही सगळं करू शकता तर तुम्ही 2 ते 3 वेळा भीक का मागितली? त्याला मी भीकच म्हणणार आहे बरं का. भीक कशाला म्हणत नाही? दवाखान्याच्या वेळेला पैसे मागितल्यानंतर त्याला भीक म्हणत नाहीत, एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी. इथं हिनं शाळेची फीस भरण्यासाठी, मुलाला खायला प्यायला नाही ह्यासाठी हिनं 3 वेळा तरी भीक मागितलेली आहे, खाण्यापिण्यासाठी. तर जर तू एवढं कमवत होती तर इथं असताना लोकांना भीक का मागत होती? जेव्हा तू पुण्यामध्ये होती त्यावेळेला लोकांना भीक का मागत होती? एवढं सांग. हे माझा खरोखर तिला विचारायचं आहे मला. तू जर एवढं कमवती तर तू त्यावेळेला लोकांकडनं स्क्रीनशॉट लावलं भीक का मागितली? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुझ्या अपेक्षा पूर्ण करायला त्या नवऱ्याची तेवढी कॅपॅसिटी तर बघायला पाहिजे. आणि तो कर्जबाजारी झालाय म्हणून तुला त्याला सोडून द्यायचंय का? त्याच्यासोबत राहायचं नाहीये का? तुला आधी माहिती नव्हतं, तुला असं वाटलं असेल की त्याच्याकडे पैसा असेल,
कमवत असेल, कमवून ठेवला असेल आणि तुला तिथं राहायला गेल्यानंतर समजलं का की त्याच्याकडे पैसे नाही आहेत, तोच कर्जबाजारी आहे, मग तुझ्या लक्षात आलं का की तुला सगळं करावं लागेल, मग इथं येऊन काही उपयोग आहे, म्हणून तू त्याला डिवोर्स देत आहे का, ते पण रिझन सांग, बरोबर की नाही. तर चल, हे छोटंसं एक माझं मत आहे, म्हणून मी ते मत मांडलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून. समजने वाले को इशारा काफी. आणि रोस्ट जर करायचं असेल, व्ह्यूज जर कमवायचे असतील, तर मला अशा छपरी लोकांची गरज नाही आहे नाव घ्यायची आणि अशा छपरी लोकांवरती व्हिडिओ बनवायची, समजलं का. कारण कॅरेक्टर असावं लागतं. नाव घेऊन व्हिडिओ बनवायला हे करायला त्या समोरच्या माणसाचं कॅरेक्टर असावं लागतं. तो पैशांनी किती पण गरीब असू द्या, तो विषय नाही. कॅरेक्टर क्लिअर असलं पाहिजे. ही आता तिसरी वेळ आहे तिची तिथून सोडून जायची. ही पहिली जेव्हा फर्स्ट टाइम गेली होती, त्याच्यानंतर परत तिथे गेली होती, परत तिथून निघाली, परत आता तिसऱ्यांदा गेली होती, आता ही तिसऱ्यांदा तिथे गेलेली होती. जनतेला माहिती नसेल, परंतु हे खरं आहे आणि सत्य आहे. आणि ती इथं पण कुठं राहत होती ना, सांगत होती कुठे आणि ती राहत होती कुठे, ही मला पूर्ण माहिती. तिची पूर्ण ही सगळं मला माहिती. ती काय करत होती, काय नव्हती आणि काय दाखवत होती. म्हणून मी मोजकच थोडक्यात बोलते. मला कुणाच्याही अशी ही करायची सवय नाही आहे. परंतु वाकड्यात गेल्यानंतर सोडणार नाही, कारण संगीताताईंनी सोडले, मीच तर सोडणार नाही, बरोबर. संगीताताईचं त्यावेळेला चुकलं, तिला सोडलं. ही अशीच करत फिरती, लोकांची बदनामी, लोकांना शिव्या देणं. अरे साधं नॉर्मल एखाद्याने जर तुम्हाला, हा ठीक आहे ना, तुम्हाला खूप घाण कमेंट्स केली, तुम्ही तसं रिॲक्ट हो, पण साधं एखादी ह्या बाईला कळत नाही, ही अशीच करते, एवढं जरी म्हणलं तरी ती त्याच्यावरती कसले उत्तरं देत राहते. ठीक आहे, मी पण रिॲक्ट होते, घाण कमेंट्स आल्यानंतर होते. घाण कमेंट्स म्हणजे कशा असाव्या, खूप घाण लेवलच्या, तुम्हाला हट झाले. एखादा जर तुम्हाला समजून सांगत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याला सुद्धा उलट उद्धटपणाने उत्तरं देता, हे कुठंतरी चुकीचं वाटतंय मला. तर असो, अशा घाण लोकांविषयी बोलण्यात अर्थ नसतो, बरोबर की नाही. आणि हे माझं मत आहे. नाही मी कुणाचं नाव घेतले, नाही मी कुणाला घाबरते, नाही मी काही चुकीचं बोलली. जे आहे, जे बघितले आणि ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मला जे समजले तेच मी इथं मांडले, बरोबर. तर चला, माझं थोडेसे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे माइंड थोडंसं डिस्टर्ब झाल्यासारखं झालंय मला सध्या. बरेच असे काही हे आहेत, त्याच्याने माइंड डिस्टर्ब व्हायला लागले, फ्रेश वाटत नाही, मूड राहत नाही, व्हिडिओ बनवावे किंवा इन्स्टाला पण रील्स बनवाव्या असं मूडच राहत नाही आहे सध्या. काय झाले काही समजत नाही आहे. बऱ्याच टायमिंगपासून मी हे करत आहे, परंतु आता बघूया. मला तर असं वाटायला लागले हे असे दंडबिंड मोठे मोठे झालेत, जिम परत जॉईन करावी लागते काय, मला वेळ काढावाच लागेल, जिमला जावंच लागेल, बरोबर की नाही. कारण फिट राहणं, निरोगी राहणं खूप गरजेचं आहे. आणखीन मला बरेच वर्ष फिट राहण्याची गरज आहे, कारण जर जो माणूस फिट आहे त्याच्याकडे सगळी संपत्ती आहे, बरोबर की नाही. तर बी हॅपीवाली ताईला माझा हेअरकट आवडला होता, तर मी तुला सांगते, हेअरकट जो आहे तो न्यू आता आलेला आहे, त्याला म्हणतात बटरफ्लाय कट. तर तो मी केलेला आहे. फर्स्ट दिवशी मी जेव्हा केला होता, सेटिंग वगैरे केलेली होती, असला भारी दिसत होता, असला भारी दिसत होता, काही सांगायचंय तुला. सगळेजण फिदा झाले होते माझ्या तो हेअरकट बघून. आता तर कसं स्ट्रेटनिंग गेली आणि मी घरी मशीन असताना सुद्धा स्ट्रेट करत नाही, आणि मी हेअरकट वर्षातून एकदाच करते, ती पण सांगते, मी डेली करत नाही. माझी केसांची किती ग्रोथ झालेली होती, मी तेव्हा जाऊन आत्ता कुठं केला होता. मी मागच्या वर्षी माझ्या मुलाच्या बड्डेलाच केला होता आणि आत्ता फक्त दिपोळीसाठी केला. तर मी वर्षातून एक वेळाच हेअरकट करते, पण असा हेअरकट करते की मला जो आवडतो, वेगळा वेगळा नवीन असतो. कधी माझा लेयर्स कट असतो, कधी स्टेप कट असतो. ह्या वेळेला मी बटरफ्लाय कट केलेला आहे आणि तो खूप सुंदर दिसत आहे. जेव्हा आपण म्हणजे हे करतो ना, वॉश केलेले असतात आणि आपण जेव्हा सोडतो तर त्यावेळेला खूप छान दिसतो तो कट. तर नक्कीच तुला जर करायचं असेल नवीन काही ट्राय, तर हा बटरफ्लाय हेअरकट आहे, तू करू शकतेस.
तर इथे मला आणखीन बोलायचं की सचिनलाच फक्त माझी काळजी आहे म्हणावी लागेल. धन्यवाद सचिन की तू माझी चौकशी केली कुठे आहात म्हणून. तर कुठे गेलेली नाही आहे, इथेच आहे. तब्येत ठीक नसल्यानंतरच मी व्हिडिओ बनवत नाही किंवा काहीतरी अडचणी प्रॉब्लेम आल्यानंतरच मी व्हिडिओ बनवत नाही, हे पण तुला माहिती आहे. परंतु तरी सुद्धा तू विचारपूस करतोस, त्याबद्दल धन्यवाद मनापासून. आणि उज्ज्वला ताईला मला दाखवायचे की एक्झॅक्टली त्यांना माझी आयडी सापडत नाहीये, परंतु मी तिथं गेल्यानंतर मला पण तुमची आयडी सापडत नाही आहे. आणि जी भेटतीये तर तिथे तुमचे कुठले व्हिडिओ वगैरे नाहीयेत, तर मग ती तुमचीच आहे का मला काही माहित नाहीये. तर त्यापेक्षा मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला कसं इन्स्टाच्या आयडीला जायचंय, कारण तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे ना, त्यामुळे सांगते. आणि मी इथं इन्स्टाची आयडी दिल्यामुळे असं झालेलं आहे, बरेच जण इन्स्टाच्या आयडीला यायला लागलेत आणि डीएम करायला लागलेत. तर ठीक आहे, तुम्ही डीएम करू शकता, पण कोण करू शकतं? जे माझ्या ओळखीची माझी युट्यूब फॅमिली आहे ते करू शकतात, महिला करू शकतात. जे माझ्या ओळखीचे नाहीयेत, जे माझे फॅमिली मेंबर्स नाहीयेत, अनोळखी नवीन लोक येऊन मला डीएम जर केला तर मी तुम्हाला उत्तर नक्कीच देणार नाही. आणि तुम्ही डीएम करून काही उपयोग नाही, हे पण मी तुम्हाला सांगते. नाहीतर ह्यानंतर मी रीतसर सांगेल, मला जर फालतू डीएम केले, मला जर फालतू मेसेज केले तर मी तुम्हाला सोडणार नाही, कुणी पण असो, बरं का. तर मी आता उज्ज्वला ताई तुम्हाला कसं जायचंय त्या चॅनलवरती ते दाखवतीये. हाँ मम्मी जी जी दुकान सगळ्यात पहिलं तर उज्ज्वला ताई, इथे तुम्हाला दिसत असेल, इथे माझी आयडी दिसते ना तुम्हाला, तर इथं खाली दिसते ना, इथे सॉरी मला पण लागले हे व्हायला. हे बघा, इथे टच केलात ना तुम्ही, माझा फोटो आहे तिथे जर टच केला तर इथं खाली दिसते तुम्हाला लिंक दिसते, इन्स्टा लिंक म्हणून, तिथे तुम्ही टच करायचे, बरं का उज्ज्वला ताई. हे बघा, इथे टच केलात, तुमचं अकाउंट कशावरून काढलेले तुम्हाला माहिती नक्कीच, तर गुगलवरून काढलं असेल तर गुगल. हे बघा, इथे माझी आयडी येते लगेच. परत इथं तुम्हाला फॉलो असं करून घ्यायचंय. दिसलं फॉलो, तर ही माझी आयडी आहे, तुम्ही इथे बघू शकता. परत तुम्ही मेसेज तर करायचं नक्कीच, तुम्हाला माहिती असेल तर. समजलं का तुम्हाला? मी तुमच्यासाठी दाखवलं इथे, तर एक मिनिट मी परत दाखवते वाटलं तरी. हे बघा, बघू शकता तुम्ही कसं हे करायचं. तर परत मी बॅक जाते तुमच्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा, इन्स्टा आयडी म्हणून इथं आहे ना ही लिंक मोठीवाली, इथे टच करायचंय इथे. आणि इथे टच केल्यानंतर हे दिसलं, असं इथं जाऊन तुम्हाला हे करायचंय. बापरे. तर हे असं इथं गेल्यानंतर तुम्ही फॉलो केल्यावर मग तुम्ही मला मेसेज करू शकता, उज्ज्वला ताई मी तुमच्यासाठी स्पेशल सांगितले कसं जायचंय, तुम्हाला सापडत नाही बोलताय तर दाखवले, ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने उज्ज्वला ताई तुम्ही इन्स्टाला हे करा. आणि मग तुमचे हे हाय आल्याच्या नंतर मी तुम्हाला फॉलो करेल तिकडे आणि मग आपण चॅटमध्ये बोलूया. तर 2 ते 3 दिवस झालं मुलाची तब्येत ठीक नसल्यामुळेच मी व्हिडिओ बनवू शकले नाही, नाहीतर मी तुम्हाला दाखवणार होते की एक्झॅक्टली जायचंय कसं. कारण मी ज्या दिवशी तुमची आयडी चेक केली, बघितली, त्या दिवशी मला थोडासा प्रॉब्लेम आला की नाही झालं ते. मी आता तुम्हाला दाखवते तुमची आयडी तिकडे काय आहे, मी सर्च केली.
तर ही आयडिया आहे का तुमची मला एकदा सांगा. कारण बघा इथं कुठलेही व्हिडिओ नाही आहेत. मेन म्हणजे ही आयडिया आहे का तुमची? उज्ज्वला गरड. बरोबर तीच आहे. पण त्यांचा डीपीच नाहीये. तर ही आयडिया आहे का मला तेवढं सांगा फक्त. उज्ज्वला ताई, ही आयडी तुमची आहे का सांगा, तर मग मी ह्याला फॉलो करेल. मग मग बोलू. जर तुमची तुम्हाला जरी बी जमत नसेल ना तरी सुद्धा मग मी मेसेज करू शकते ह्याला फॉलो करून. तर चला, ही मी तुमची आयडी सर्च करून काढलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही आयडी तिथे येत नाहीये. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन लोकांनी, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.